संख्येला मात्र इथे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेले हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती आज आपण पाहतोय रॉयल स्टाफ ग्रुपच्या माध्यमातून ब्रह्मावती माता चषक 2026 हे देखणं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील बॉल यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताळणी ऑन साइडला मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळले गेलेत. एक धाव मात्र इथून कंप्लीट होईल. अगदी डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आले चेंडूला अडवण्याकरता. वैभव अगदी वेगाने पुढे आले होते चेंडूला अडवण्याकरता. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या इथून आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 2 अंकांवरती. पहा थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र करावा लागतो आणि इथून मात्र हे प्रयत्न आपल्याला चालू होताना पाहायला मिळत आहेत. अजिंक्य स्फोट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून कल्पेश आणि चेतन. मागच्या मॅच मध्ये चेतनने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. बॅक टू बॅक आलेले ते 5 चौकार. कैवल्य पाटीलच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग त्याची मात्र पाहायला मिळाली होती. यावेळेस अजित गरत अकुट पाचलीन. इथे आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. अव्हांतरच्या सुरूमध्ये एक धाव इथे मात्र टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. पोचली जाते ती म्हणजेच 3 या अंकांवरती. दुसऱ्या फेरीतील हा मॅच आपण पाहतोय. पुढील बॉल यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेले ऑन साइडला. स्क्वेअर लेग चे क्षेत्ररक्षक जरूर पुढे आले. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत निश्चित आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव इथून ही कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. सध्या तरी हे धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग हळूहळू पुढे सरकू लागलंय. सरळ बॅटने यावेळेस स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर कल्पेश म्हात्रे. स्टेट ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिस्टेक होताना पाहायला मिळाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट विकेट कल्पेश म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1. पहा चुकीचे कॉलिंग आणि एक चांगला बॅटर मात्र डगआउटला परतलाय कल्पेश म्हात्रे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. यावेळेस बॅटची इनर एज अगदी चेंडू आपण पाहिला तर मग थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. वेगानं सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. आलाय हा चौकार. शून्यापुढे तुम्हाला किती आकडे लिहायचे आहे ती ताकद ती जिद्द मनामध्ये नेहमी ठेवा आणि ती जिद्द ती ताकद मनामध्ये निश्चितच पाहायला मिळाली होती. आणि पुढील बॉल आपण पाहिला तर मग झेलची संधी देखील गणेशच्या माध्यमातून हुकली गेली एष्ट्यांच्या मागे. इथून आपण पाहिला तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 1-9 अजिंक्य स्फोट जुचंद्र. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 1-9. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. चला घाई करायची. 10 मिनिटाच्या आतमध्ये तुमची 2 षटक अगदी फेकून झाली पाहिजे. नाहीतर मग तुम्ही अतिरिक्त वेळ घेतला तर मग 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर इथून मात्र ठेवावा लागेल. पंचांना देखील विनंती करतोय आपण देखील टायमर सेट करून घ्या. क्रिकेटच्या खेळामध्ये नुसतं पाण्यानं भिजून काहीच होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी संघर्षाच्या घामानं अगदी भिजावा लागतो. इथं आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फरकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9. अजून सुद्धा 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये पाहू शकाल तुम्ही किती धावा या इथे मात्र बनवल्या जातील. ऑन स्ट्राइक वरती बॅटर आहे ऋतिक. बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 2 चं षटक टाकण्याकरता गोलंदाज विकास.
आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर मग विकासचं चालणं देखील गरजेचं आहे टीम करता. अखूट टप्पा चिलीन होती ऑन साइडला खेळले गेलेत अलॉंग द कार्पेटच्या सायना झाली आहे मिस्टेक आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. तडी जे कष्ट केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत मित्रांनो. इथून आपण पाहिलं तर मग मागे जे काही घडलंय ना ते मात्र मागेच ठेवावं लागेल. पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे आणि काय जबरदस्त ही सुरुवात दुसऱ्या षटकाची झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ऋतिकच्या बॅटमध्ये आलेला हा दर्जेदार चौकार धावा आपण पाहिलं तर मग पोचल्या गेल्या त्या म्हणजेच 13 अंकांवरती. विकासचं देखील भव्य स्वागत केले चौकारानं ऋतिकनं. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय सुनील राऊतनं पकडलाय झेल आणि संपला मिस्टर ऋतिक. या खेळाडूचा खेळ आउट. ध्रुव आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 या क्रमांकावरती. पहा भरपूर काही घटित होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आपण पाहिलं तर मग विकेट देखील येत आहेत धावा देखील बनतायत. आता आपण पाहिलं तर मग धावसंख्या 13 असताना मात्र ही दुसरी विकेट डाऊन झाली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग बॅटर कल्पेश मात्रे बाद झाले. त्याच्यानंतर आता ऋतिक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ध्रुव. अखूट टप्पाची लेन होती. ओहो यावेळेस नशिबाची साथ देखील नाहीये. अगदी इथून आपण पाहिलं तर मग गॅप मध्ये जरूर हा स्ट्रोक खेळले होते मिस्टर ध्रुव परंतु एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होईल. व्हॉइस ऑफ पायगाव डॉक्टर गवळी सरांसाठी शुभागमन झालेला आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपल्या देखील सहर्ष स्वागत. ब्रह्मावती माता खर्डी चषक 2026 मध्ये आमचे गुरुवर्य आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. विकासचा पुढील बॉल यावेळेस बॅटच्या रेडार मध्ये काय जबरदस्त साऊंड सिस्टमने ठोकलेला हा दर्जेदार षटकार 6. सो मच ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ओव्हरफिश बॉल होता आणि काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. बॉलच्या मिरिट मध्ये आले बॉलला रेट केला आणि आपण पाहिलं तर मग लॉंग लेगची जे क्षेत्र होते ते मात्र या ठिकाणी निवडले. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल डीप पॉइंट मॉडल लाईनच्या पलीकडे. आणखी येतोय हा मोठा वार. धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू सो मच. चेतनच्या बॅट मधनं ह्या धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल वेगवान बॉल होता परंतु बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत मिस्टर चेतन. धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली 24 अंकांवरती. 12च्या सरासरी दोन षटकांच्या समाप्तीनंतर हे 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून आता मात्र तिसरं षटक. कोणता गोलंदाज इथे मात्र पुढे आणलाच जाईल. अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये ही 2 षटक इथून फेकून झालेत. गोलंदाज निलेश याला मात्र पुढे आणलं गेले.
इथून निलेशला कमबॅक करावा लागेल. मग तो कमबॅक इथून मात्र दर्शवला जाईल का निलेशच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच आणखी दोन दिग्गज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 94 कामन आणि स्वयंभू स्फूट पायगाव या दोन संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी रेडी राहायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. निलेश हो यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अजय आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये. काय जबरदस्त झेल अजयने पकडलाय. आणखी एक फलंदाज बाद. टीम 94 कामण संघाचे कर्णधार वैभव धूम या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सज्ज झालेत टॉस बॉक्सच्या दिशेनं. स्वयंभू स्फूट पायगाव टीमचे संघनायक आपण देखील टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. पहा धावफलकावरती धावा आहे 24 आणि 24 धावा असताना मात्र तिसरा फलंदाज बाद झाला तो म्हणजेच ध्रुव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी ढवळे. रवी ढवळेचा देखील इतिहास आहे टेनिस क्रिकेट खेळामध्ये. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो मोठे फटके खेळू शकतोय. हो पहा आल्या आल्या मोठा फटका त्याच्या बॅट मधनं येईल का, आणि यस आलाय. ओव्हर फिश बॉल होता आणि त्याच्यावर ते अक्षरशः तुटून पडलेत आणि ऑन साइडला हा सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला रवी ढवळेच्या बॅट मधनं. षटकार. उमेश धावफलक 6 ने पुढे सरकलाय, पोचला गेलाय तो म्हणजेच 30 अंकांवरती. पहा धावसंख्या कुठेतरी थांबली होती, रोखली होती, परंतु इथे आपण पाहिलं तर मग रवी आले. रवीच्या बॅट मध्ये हा षटकार. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग अगदी इथून आपण पाहिलं तर मग ही विकेट सॅक्रिफाईस केली आहे, परंतु हा चेंडू असणार आहे वाईट. वाईटच दिला ना का तिसरा अंपायर घेतला. पहा हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वाईट आहे. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळालाय. म्हणजेच एक धाव इथून मात्र धाव फलकावरती जोडली जाईल, परंतु स्ट्राईक वरती चेतनला आणलं गेले. विकेट सॅक्रिफाईस केली आहे रवी ढवळेनं. एक मोठा फटका रवीच्या बॅट मधनं जरूर आलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश पागी नावाचा बॅटर, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू आहे भावेश पागी. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर मग अनेक चांगले रेकॉर्ड आपण पाहिलं तर मग भावेश पागे याच्या नावावरती आहेत, आणि त्याच खेळाडूला इथे आपण पाहतोय. सध्या तरी नॉन स्ट्राईक एंड वरती असेल, परंतु ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच मिस्टर चेतन. निलेशचा पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग हा नो बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, पोचली गेली आहे ती म्हणजेच 32 32 अंकांवरती. येणारा पुढील बॉल असणार आहे फ्रीट. इथून मात्र मोठा फटका खेळण्याकरता निश्चितच स्वतंत्र असणार आहे. पुढील बॉल. हो अकोटप्पाची लेन होती, ऑन साइडला खेळले गेले, तो सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं हा झेल देखील ग्राह धरला जाणार नाहीये. तुन एक सिंगल धावले, सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 33 अंकांवरती. 33 धावा ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 33 धावसंख्या असताना मात्र 4 विकेट हे डाऊन झाले आहेत. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर भावेश पागी. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. अजून हे 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल.
निलेशचा पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग डीप फाईन लेगला हा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर भावेश आणि भावेशच्या बॅट मध्ये आला हा चौकार. 4. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 37. 37 अंकांवरती अजून सुद्धा दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहा भरपूर काही चुका इथून मात्र घटित केलेत. कुठेतरी ह्या चुका ज्या आहेत त्या मात्र स्टॉप कराव्या लागतील गावदेवी स्फूट चिंचोटी या टीमला. पुढील बॉल. ओ यावेळेस ओ हो 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 इथे आपण पाहिलं तर मग कॉट बँचच्या स्वरूपामध्ये फलंदाज भावेश मात्र बाद होईल. आणखी एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5. सो मच. कठीण परिस्थिती एक योग्य मार्ग आणि प्रामाणिक प्रयत्न नक्कीच तुम्हाला हवं ते मिळवून देतं. फक्त स्वतःच्या ध्येयासाठी ठाम राहा आणि तो ध्येय मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर मग गोलंदाजाचा दिसून आलाय. भरपूर धावा निश्चितच या षटकामध्ये खर्च केल्यात निलेशनं, परंतु जो ध्येय आहे ना तो अगदी आपण पाहिला तर मग ठाम ठेवलाय. अजून सुद्धा इथून आपण पाहिला तर मग एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 37. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. आणखी एक ऋतिक नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. ओ सरळ बॅटने यावेळेस खेळले गेलेत. स्टेट ड्राईव्हचा फटका. एक धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून मात्र पूर्ण नाही होणार कारण स्टँडवरती अगदी आपण पाहिलं तर मग डायरेक्ट हिट केलं गेलंय. इथून मात्र परतावं लागेल बॅटर आपण पाहिलं तर चेतन याला आणि अशा प्रमाणे इथून आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा आहेत 38. आणि 39 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. चला नेक्स्ट मॅच आपण इथून पाहणार आहोत. टीम 94 कामन आणि त्यांच्या समवेत स्वयंभू स्फूट पायगाव. वेळ झाली आहे टॉसची. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. एका बाजूने आहे स्वयंभू स्फूट पायगाव टीमचा संघनायक, दुसऱ्या बाजूने आहे टीम 94 संघाचा संघनायक. अतिथी कक्षामध्ये आपण जाऊया. डॉक्टर गवळी सर आपणास आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. जबरदस्त समालोचक आहेत आमचे गुरुवर्य डॉक्टर गवळी सरांच्या शुभ हस्ते हे टॉस इथे मात्र केला जातो. एका बाजूने आहे टेल, दुसऱ्या बाजूने आहे हेड. 3 ओव्हरचा मॅच. हेड असा कॉल परंतु आलेला आहे टेल. टॉसचा निकाल टीम 94 कामांच्या बाजूने लागलेला आहे. वैभव टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शुभेच्छा देतो तुम्हाला. तुम्हाला देखील शुभेच्छा असणार आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. 38 धावा धाव फलकावरती 3 ओव्हर मध्ये मात्र बनवल्या गेल्यात अजिंक्य स्फूट जुचंद्र या संघानं. आता मात्र या 38 धावा नाही तर मग 39
39 धावांचा पाठलाग कशाप्रमाणे इथून मात्र केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. चला घाई करायची. गावदेव स्फोट चिंचोटी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लक्ष आहे ते म्हणजेच 39 धावांचं. तेराच्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा मात्र बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता चिंचोटी संघाला. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. सतीश झाबर अँड संजय लोखंडे सलामीची जोडी इथून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर मग स्पर्धेला शुभारंभ झालाय आणि आज ही स्पर्धा आपण पाहिलं तर मग अंतिम टप्प्यामध्ये येऊन राहिली आहे. आजची रजनी आपण पाहिलं तर मग या स्पर्धेचं फायनल मॅच देखील पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर मग मलवडी संघ हा फायनल मध्ये पोहोचला गेलाय. संजय लोखंडे आणि सतीश जाबर ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. या मैदानावरती आपण पाहिलं तर मग सतीश जाबरचा खेळ देखील खूप चांगला आहे. जय हनुमान पायगाव चषकामध्ये आपण पाहिलं तर मग ह्याच मैदानावरती मालिकावीर राहिला होता हा खेळाडू. म्हणजेच ह्या मैदानाचा पूर्णपणे अभ्यास अगदी केला गेलाय सतीशने. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग 38 धावा अजिंक्य स्फोट जुचंद्र संघाने मात्र इथे बनवल्यात. परंतु 39 धावांचा पाठलाग इथून मात्र पूर्ण करावा लागेल. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देतोय आपण शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर भावेश पागी. ओ पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवला आणि पहिलाच बॉल जाईल सीमारेषा पार आणि आला पहिल्याच बॉल वरती हा मोठा वार. चौकार 4. थँक्यू सो मच. सुई म्हणून धागा ज्याप्रमाणे ओवा तशा प्रकारे हा गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय सतीशनं. पुढील बॉल हो यावेळेस फुलरलेनचा बॉल होता इनफिल्डच्या वरून. सुंदर स्ट्रोक. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. जणू काही क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती. परंतु अखेरीस आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. इथून ह्या 2 धावा महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. 2ने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजे 6 अंकांवरती 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहा सुरुवात खूप छान झाली आहे गावदेव स्फोट चिंचोटी संघाकरता. खऱ्या अर्थाने इथून आपण पाहिलं तर मग सतीशनं दमदार सुरुवात केली आहे 39 धावा चेस करण्यासाठी. भावेश पागी विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेटच्या शोधामध्ये भावेश निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. भावेश पागीच्या नावावर देखील अनेक रेकॉर्ड आहेत या टेनिस क्रिकेट खेळामध्ये. परंतु सतीश जाबरला देखील कमी लेखून चालणार नाहीये. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे. चांगले गुणकौशल्य चांगले गुणधर्म त्याच्याकडे देखील आहेत. पुन्हा एकदा सरळ बॅटनं हा स्ट्रोक खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक होते कल्पेश त्या ठिकाणी त्याच्याकडनं झाली आहे चुकी. दैव आले होते द्यायला आणि पदर नाही घ्यायला असंच म्हणावं लागेल. झाली आहे मिस्टेक आणि इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेलं 7 अंकांवरती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7. आता मात्र संजय लोखंडे ऑन स्ट्राईक. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग संजय लोखंडे याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. इथून मात्र तोच खेळ पुन्हा एकदा करावा लागेल संजयाला. भावेश पागीचा पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले. संजय लोखंडेला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं.
कल्पेश सापटे नावाचा खेळाडू, हा देखील खेळाडू आपण पाहिला तर मग ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग कल्पेश सापटे जबरदस्त बॅटर आपल्याला पाहायला मिळाला आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर मग कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर एक बाईक देखील आहे या खेळाडूच्या नावावरती, आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 7 आणि धावसंख्या 7 असताना मात्र एका फलंदाजाचा झाला आहे घात. संजय लोखंडे बॅक टू द पवेलियन. आता मात्र इथून खेळ मात्र पुढे न्यावा लागणार आहे कल्पेश सापटे या बॅटरला. रनअप मध्ये चुकले गेले त्यावेळेस भावेश पागी. पहा, भावेश विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याने विकेट मिळवली आहे. कल्पेशने मात्र झेल सोडला सतीशाचा, परंतु संजयला मात्र माघारी परतावं लागलं. पुढील बॉल. हो, यावेळेस आपण काय तर टॅप केले बॉलला पॉइंटच्या दिशेनं. जणू काही पुन्हा एकदा शतरक्षकाने चेंडू मध्ये शर्यत लागली होती, परंतु अखेर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. कल्पेशच्या बॅट मधनं चौकार आला. चौकाने धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 11 अंकांवरती. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. भावेश पागीचा पुढील बॉल. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डाव्या स्टेजच्या पलीकडे ही लेंथ मात्र पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र इथून फेकावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली पोहोचली गेली ती म्हणजेच 12 अंकांवरती. पहा, शेवटचा एक चेंडू अजून सुद्धा शेष आहे आणि 39 धावा चेस करायच्या आहेत. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर मग 13चा आहे आणि ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे आणि ती सरासरी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. ओ, यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर मग बॅटर पूर्णपणे मिस झालेत. हा चेंडू आला आहे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 12. येणारे 12 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता 27 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. कुठेही जाऊ नका. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि टीम 94 कामन या दोन संघामध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच इथून मात्र जिंकली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ पोहोचले गेलेत आणि सध्या तरी चालू असलेला मॅच देखील दुसऱ्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या समवेत गावदेव स्पोर्ट चिंचोटी. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर कल्पेश म्हात्रे. म्हात्रे स्पोर्ट शॉपचे ऑनर आहेत आणि क्रिकेटच्या ज्या काही वस्तू आहेत त्या निश्चितच मात्र म्हात्रे स्पोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे ऑनर कल्पेश म्हात्रे इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 27 धावांचं लक्ष अजून सुद्धा पूर्ण करायचं आहे. डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती मिस्टर सतीश जाबर. मॅच रफ अँड टफ निश्चितच पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. कल्पेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. इथून आपण पाहिलं तर मग 12 चेंडू जिंकण्याकरता धावांचं लक्ष आहे ते म्हणजे 27. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हरलं तरी चालेल पण मैदान सोडायचं नाहीये, कारण मावळलेला सूर्य पुन्हा एकदा उगवत असतो मित्रांनो. इथून मात्र हाच माइंड मध्ये गेम रसावा लागेल सतीशाला. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आलाय, करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर सतीश जाबर. ह्या खेळाडूचा खेळ आउट.
आउट. म्हणजे इथून आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक पुसला गेला ते म्हणजे 16 या अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 9 सॉरी 8 आणि जिंकण्याकरता 23 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात चेतन पाटील होते आणि त्यांनी पकडला असेल आणि संपला या ठिकाणी कैलास प्रजापती ह्या खेळाडूचा केला आउट. अवघड झाली आहे कारण गोलंदाजीचा अभाव आपण पाहिला तर मग खूप चांगला पाहायला मिळाला कल्पेश म्हात्रेकडनं. अजित घरत मैदानाच्या आतमध्ये पहा 2 चेंडू फुलटॉस जरूर फेकले होते. अजित घरत आलेत आणि पहिला बॉल अगदी डॉटच्या स्रो मध्ये खेळले तिथे. पण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 16 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता इथून आपण पाहिलं तर मग अजूनही 23 धावांची आवश्यकता असणार आहे. पहा मॅच थोडीशी कठीण जरूर झाली आहे परंतु कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा मित्रांनो शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. इथून आपण 6 चेंडू मध्ये निश्चितच ह्या 23 धावा होतील की नाही अजून सुद्धा संघर्ष जारी आहे. मॅच ऑन आहे. इथून हा मॅच कोण जिंकणार एका बाजूने प्रयत्न करतायत चिंचोटी टीमचे बॅटर कल्पेश आणि अजित तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत ह्या धावा डिफेंड करण्याकरता मिस्टर रवी डवले. एका बाजूने आपण पाहिला तर मग कृष्णा सातपुते यांचे फॅन रवी डवले तर दुसऱ्या बाजूने करण अंबाला यांचे फॅन मिस्टर अजित घरत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या तरी स्ट्राईक एन वरती बॅटर आपण पाहिला तर मग कल्पेश सापटे 6 चेंडू जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेतन पाटील पुढे आले. हो झेल मात्र इथून सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र पूर्ण केला जाईल का आणि ही दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. यस नो वेट आणि या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो समावेश घेतला गेलाय आणि ह्या 2 धावा इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजून सुद्धा 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये 21 धावा इथून मात्र बनवावा लागतील गावदी स्पोर्ट चिंचोटी टीमला हा मॅच जिंकण्याकरता. आता मात्र ही लढाई खूप चांगली पाहायला मिळेल. रवी वर्सेस कल्पेश धावा होऊ शकतात परंतु 2 मोठे उत्तुंग फटके या ठिकाणी मारावे लागतील. हो कदाचित पहिला येतोय की काय परंतु नाही. 1 बाउन्स चेंडूला फील्ड जरूर केलं परंतु इथे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 ने धाव फलक फुसला गेलाय तो म्हणजेच 20 अंकांवरती. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावा इथून मात्र बनवावा लागतील. पहा अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. इथून 4 चेंडू मध्ये 19 धावा होऊ शकतात परंतु त्याच्याकरता आता मात्र मोठे फटके खेळणं अनिवार्य झालंय बॅटर कल्पेश सापटे करता. 4 चेंडू 19 ची गरज. 3 मोठे स्ट्रोक कल्पेशच्या बॅट मध्ये येतील का हा क्वेश्चन मार्क इथून मात्र निर्माण झालाय. हो वडव्या बॅटने यावेळेस निश्चितच प्रयास केला होता मोठा फटका खेळण्याकरता परंतु इथून आपण पाहिलं तर मग ही सिंगल धाव असेल का. यस सिंगल धाव असेल कारण स्ट्राईक रोटेट होण्याकरता दोन्ही बॅटरला क्रीज सोडणं हे अनिवार्य आहे आणि तेच दृश्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळालंय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 18 धावा इथून मात्र बनवावा लागतील. पहा अजित घरत आहे. अजितकडे ती क्षमता आहे. अजितनं तो कारनामा अनेकदा केलाय परंतु इथून मात्र हा कारनामा
ब्रह्मावती माता चषक मध्ये पाहायला मिळेल का अजितच्या माध्यमातून? कारण अंबाळ्याचे बिग फॅन आहेत अजित घरत. कारण अंबाळ्याचे बिग फॅन आहेत अजित. तिन्ही चेंडू शिल्लक आहेत आणि तिन्ही चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो कुठेही जाऊ नका, आणखी एक बिग मॅच तुमच्या भेटीला येते. एका बाजूने स्वयंभू स्फोट फायगाव तर दुसऱ्या बाजूने संघ असेल टीम 94 कामन. चला घाई करायची आहे, जो काही डिसिजन असेल तो मात्र इथे असला घाई करायची आहे. पण धावा किती असतील या? फक्त एक. आणि भाऊ पाटील सरांकरता 100चा कॅश प्राइज झालाय, परंतु कॅश प्राइज कोणी पाठवलंय हे गुपित ठेवलंय. भाऊ पाटील समजलेत कोणी कॅश प्राइज पाठवलंय माझ्याकरता. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळाली आहे. हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल. षटकार 6. या ठिकाणी आलाय 3 मध्ये 18 धावांची गरज असताना मात्र पहिला षटकार आलाय. अपनी जमीन अपना आसमान पैदा कर, मांगने से कब मिले है जिंदगी है मेरे दोस्त, खुद ही अपना इतिहास पैदा कर. आणि तो इतिहास पैदा इथून मात्र करावा लागेल. फलंदाज कल्पेश सापटे याला दोन्ही चेंडू आणि दोन्ही चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फ्ले अँड मिस डॉट बॉल. तुषार सोनावणे सरांकडनं देखील शुभेच्छा आलेत. एक जबरदस्त समालोचक आहेत आमचे मित्र तुषारजी सोनावणे, आणि यांच्या माध्यमातून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला मात्र शुभेच्छा आलेत. धन्यवाद तुषार. पुढील बॉल. हो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेल ड्रॉप होईल आणि अशा प्रकारे हा मॅच जो आहे तो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने मात्र इथून जिंकलाय. हार्डलक टीम गावदेवी स्पोर्ट चिंचोटी. नेक्स्ट मॅच लगेच इथून मात्र पाहायला मिळेल. स्वयंभू स्पोर्ट फायगाव आणि टीम 94 कामन. नुकताच झालेला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच खेळाडू आहे